नमस्कार मित्रांनो. सामुद्रिक शास्त्रानुसार तुमचं कपाळ मोठं आहे, मग तुम्ही जन्मताच या खास गोष्टींचे मालक आहात. जाणून घ्या कसे ते. सामुद्रिक शास्त्र मोठे कपाळ, मोठे नशीब असे अनेक लोकांकडून ऐकायला मिळते, पण सामुद्रिक शास्त्र याबाबत काय सांगते हे जाणून घ्या. आपल्याकडे एक जुना समज आहे, कपाळ मोठं तर नशीब मोठं. अनेकदा ज्यांचे कपाळ थोडे रुंद किंवा मोठे असते त्यांना थट्टेने किंवा कौतुकाने भाग्यवान म्हटले जाते. पण खरं शारीरिक ठेवण आणि नशीब यांचा काही संबंध असतो का? प्राचीन भारतीय सामुद्रिक शास्त्रात मानवी शरीराच्या ठेवणीवरून त्याचा स्वभाव आणि भविष्याचा वेध घेतला जातो. मोठे कपाळ काय सुचवते यावर या शास्त्रात सांगितलेली रंजक माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सामुद्रिक शास्त्रानुसार माणसाचा चेहरा हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो आणि त्यातील कपाळ हे त्याच्या भाग्याचे प्रवेशद्वार मानले जाते. बुद्धिमत्ताने निर्णय क्षमता घेतात. ज्या व्यक्तींचे कपाळ रुंद मोठे असते त्यांच्याकडे विलक्षण बुद्धिमत्ता असते असे हे शास्त्र सांगते. अशा व्यक्ती केवळ स्वप्न पाहत नाहीत, तर ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणारे नियोजन आणि संयम त्यांच्याकडे असते. कपाळाचा मोठेपणा हा त्यांच्या बौद्धिक विस्ताराचे प्रतीक मानला जातो. यांना समाजात मान सन्मान मिळतो. रुंद कपाळ असलेल्या व्यक्तींना समाजात प्रतिष्ठा मिळते. अशा व्यक्ती नेतृत्व गुणांनी युक्त असतात. त्यांचे विचार स्पष्ट असतात, त्यामुळे लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. सरकारी नोकरी, राजकारणात अशा व्यक्तींना मोठे यश मिळण्याची शक्यता असते असे सामुद्रिक शास्त्रामध्ये नमूद आहे. आर्थिक संपन्नता मिळते. असे मानले जाते की ज्यांचे कपाळ वरच्या बाजूला थोडे फुगीर आणि चमकणारे तेजस्वी असते त्यांच्याकडे धनाचा ओघ चांगला राहतो. त्यांना वारसा हक्काने मालमत्ता मिळण्याची किंवा स्वतःच्या कष्टाने साम्राज्य उभे करण्याची संधी मिळते. कपाळावरील रेषांचे महत्त्व असे सांगते. केवळ कपाळ मोठे असून चालत नाही, तर त्यावर असणाऱ्या रेषाही बरंच काही सांगतात. 2 स्पष्ट रेषा दीर्घायुष्य आणि यश दर्शवतात. 3 स्पष्ट रेषा आर्थिक स्थैर्य आणि सुखसमृद्धीचे लक्षण मानले जाते. तुटक रेषा आयुष्यात चढ उतार किंवा संघर्षाचे संकट देऊ शकतात. वास्तव काय सांगते तर सामुद्रिक शास्त्र ही एक प्राचीन विद्या आहे, पण याचा अर्थ असा नाही की ज्यांचे कपाळ लहान आहे ते भाग्यवान नसतात. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या उक्तीप्रमाणे तुमचे कर्म आणि मेहनत हे तुमचे खरे नशीब घडवते. मोठे कपाळ हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते, पण त्याला कष्टाची जोड असणे तितकेच आवश्यक आहे. धन्यवाद.